नमस्कार. आज आपण जरा मोठ्या मापाचं बोटनेक ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. 44 छातीच्या मापाचं आज आपण बोटनेक कटोरी ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे. कमी वेळेत पेपर पॅटर्न तयार होतं म्हणून आपण घडीचा पेपर घेऊन इथे कटिंग करणार आहोत. आता पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपण इकडनं 1.5 इंच अंतर आधी सोडणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत. आता आज आपण हे बोटनेक मध्ये शिकतोय. बऱ्याच ताईंना असं वाटतं की कटोरी ब्लाउज बोटनेक मध्ये शिवता येत नाही, तर तसं नाहीये. पुढचा गळा मोठा ठेवून तुम्ही बोटनेक मध्ये हे कटिंग अगदी छान करू शकतात आणि हे ब्लाउज अंगामध्ये पण खूप सुंदर बसतं. कटिंग अशाच पद्धतीने करा म्हणजे तुमचं ब्लाउज बिघडणार नाही. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची ब्लाउजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. आता ब्लाउजची उंची आहे 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. आता लक्षात घ्या, ह्या ताईंची उंची कमी आहे, छाती जास्त आहे म्हणून ब्लाउजची उंची 13 इंच घेतली. 13 इंचापेक्षा ब्लाउजची उंची कमी घ्यायची नाही. आज आपण हे जे कटिंग आहे मोठ्या मापाचं आहे, तर सेम अशाच पद्धतीने हे झालं पाहिजे. तर इथे 13 इंच उंची आहे, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 14 इंच. आता हे बोटनेक छातीच्या मापाचं आहे. बोटनेक म्हणजे काय? छोटा गळा. जेवढा छोटा गळा तेवढं आपले शोल्डर मुंड्याची मापं मोठी होत असतात, हे लक्षात घ्या. पण मागचा आपण छोटा घेणार आहोत, पुढचं आपण याच्यामध्ये मोठा ठेवणार आहोत. तर कसं बदल केला गेला पाहिजे हे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण इथे शोल्डर घेणार आहोत 7.25 इंच. शोल्डर जर छोटं घेतलं तर मागच्या बाजूने गळ्यामध्ये ब्लाउज असं खेचल्यासारखं होतं, तसं होऊ नये. त्यामुळे शोल्डर मुंड्याची मापं आपल्याला अशीच घ्यायची आहे. मुंडा पण घेतला 7.25 इंच. हे अंतरपट्टीने जोडून घेते. ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. आता छाती आपली आहे 44 इंच, त्यामुळे छातीचा चौथा भाग आला 11 इंच. हे 11 इंचावर इथे मार्किंग करते आणि पुढे आपल्याला 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायची. जेवढा कपडा आहे, आता मी इथे 1.5 इंच घेतला आहे, इथे पेपर आपला 1.5 इंच आहे. कपडा कमी असेल तर 1.5 इंच घ्या, कपडा जास्त असेल तर 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे. मुंड्याचे आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आणि आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करायचं आणि दोन्ही आकार वरती इथपर्यंत जोडून घ्यायचे. हे जे पॉइंट आपण आखलेला आहे म्हणजे आपल्याला जो आकार द्यायचा आहे मुंड्याचा तो द्यायला सोपा जातो. मग या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करायचं आणि इथे कोपऱ्यात आपल्याला हा आकार द्यायचा फक्त ह्या रेषेच्या कॉर्नर पर्यंत. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्यासाठी इथून 1 इंचावर इकडे मार्किंग करायचं आहे आणि हा झाला पुढच्या मुंड्याचा गोलाकार. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार. त्यानंतर आपल्याला इथे गळा खोली घ्यायची आहे 4.25 इंच. आता पुढच्या गळ्याची उंची जास्त आहे, लक्षात घ्या. पुढचा गळा आहे 6 इंचाचा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. पण आता हे जे वरती 4.25 इंच अंतर घेतले, खाली ते अंतर आपल्याला घ्यायचं नाहीये. कारण जर खालच्या बाजूला घेतलं तर आपला गळा पसरट होईल, खालच्या बाजूला छाती दिसेल इथे. तसं होऊ नये. त्यामुळे वरचं अंतर जरी जास्त घेतलेलं आहे, खालचं अंतर आपण कमी घेणार आहोत. तर खालचं अंतर आपण घेणार आहोत 2.5 इंच. हे अंतर व्यवस्थित टाका. हवं तर तुम्ही हे 3 इंचापर्यंत घेऊ शकता. तुम्हाला किती खालच्या बाजूला पसरट गळा आवडेल तसे हे अंतर आपल्याला घ्यायचं आहे. इथे कोपऱ्यात गळ्याला गोलाकार दिला. हे झालं आखून. त्यानंतर आपल्याला इथे योगपट्टीसाठी खालच्या बाजूला 2 इंचाचं मार्किंग करायचं. ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही, योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते. मग योगपट्टीचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालतं. इथून वरती पुन्हा आपल्याला 2 इंचाचं मार्किंग करायचं आहे. आता याच्यामध्ये संपूर्ण कटोरी निघते. ही कटोरी कपड्यावर कुठेही वाढवायची नाहीये, लक्षात घ्या. कुठलाही भाग याच्यात कपड्यावर वाढवायचा नाहीये. फक्त योगपट्टी आपल्याला 4 आणि 3 इंचाची सेपरेट कटिंग करायची आहे. बाकी आहे असं संपूर्ण ब्लाउजचं आपल्याला कटिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कटोरी राऊंड इथे घ्यायचं आहे 8.25 इंच. इथे 8.25 इंचाचं मार्किंग करते. हे जे अंतर आहे आपल्याला याचं मध्य करायचं आहे. हे 8.25 इंच जे अंतर आपण घेतलं आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून खाली 2 इंचाचं मार्किंग करायचं. दोन्ही बाजूला हे जे अंतर आहे हे जोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला कटोरीचा गोलाकार द्यायचा.
आता कटोरीचा गोलाकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून आपल्याला आतल्या बाजूला मार्किंग करायचं आहे 1.5 इंचावर आणि हा कटोरीचा गोलाकार द्यायचा। आता गोलाकार देताना थोडा साइड पीस कडनं आपला हात येत ह्या पॉइंटला यायचा आहे आणि वरती गळ्याकडे जोडून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने आपली ही कटोरी सुंदर तयार होते आणि अंगामध्ये बसते पण खूप छान। आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या कटोरीच्या टक्सचं शिवण करायचं, आडवा आपल्याला टक्स 1.5 इंचाचा शिवायचा आहे आणि ब्लाऊजची उंची कमी आहे त्यामुळे टक्सची उंची पण आपण इथे 2.5 इंचच घेणार आहोत, हे लक्षात घ्या। ब्लाऊजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सचं शिवण करायचं आहे, हे लक्षात ठेवा। ब्लाऊजची उंची जास्त तर हे टक्सचं शिवण पण आपल्याला जास्त करावं लागतं। आता याचं पहिले कटिंग करून घेऊया, मग कपड्यावर पॅटर्न ठेवायचं कसं हे समजावून सांगते। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब करायचं राहिलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे, कुठल्याही प्रकारचं ब्लाऊज कटिंग करताना घाबरायचं नाहीये, सेम असंच बदल करून कटिंग करायचं म्हणजे ब्लाऊज बिघडत नाही। आता हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग। आता हे जे आपण 1.5 इंच अंतर वाढवलं होतं हे आपल्याला मागच्या भागात नको, मागच्या भागातून आपण हा 1.5 इंच अंतर काढून टाकूया। टेपने परत आपण हे मोजून घेऊया। वाढवलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असतं, प्रत्येक पॅटर्न मध्ये हे लक्षात घ्या। मागच्या भागासाठी आपल्याला कुठेही काही वाढवावं लागत नाही, जे वाढवायचं आहे ते फक्त पुढच्या भागासाठी आणि छातीसाठीच असतं, म्हणजे आपल्या छातीचा गोलवा त्या पॅटर्न मध्ये व्यवस्थित बसावा यासाठी आपण हे अंतर वाढवून घेतलेलं असतं। हे काढून टाकणार आहोत। त्यानंतर आपण जे गळाखोलीचं अंतर आपण घेतलेलं होतं तेच गळाखोलीचं अंतर आपण इथे घेणार आहोत 4.25 इंच। मागच्या गळ्याची उंची आहे 4 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 4.5 इंच। हा चौकोनी बॉक्स तयार करते। ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसते आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे खाली वेगळं डिझाईन अजून बनवू शकता। त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला खालचा टक्स शिवायचा, आडवा टक्स आपण घेणार आहोत 4.5 इंचाचा आणि उभ्या टक्सचं शिवण आपण करणार आहोत। फक्त एवढाच गळा आहे तर 5 इंचाचा आपण हा टक्स शिवणार आहोत, म्हणजे ब्लाऊज अंगात अगदी छान बसतं। गळा छोटा आहे त्यावेळेस या टक्सचं शिवण जास्त मोठं करायचं हे लक्षात घ्या। आणि याचं टक्सचं शिवण पूर्ण आपण 1 इंच करणार आहोत, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच। गळ्याचं कटिंग करून घेऊया। हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार। आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। पहिले मुंड्याचा आकार कापून घेऊया, कारण दोन्ही आपण पॅटर्न सोबत काढल्यामुळे इथे आकार दिलेला आहे। गळ्याचा आकार कापूया। कटोरी कटिंग करूया। कटोरीचे शिवण करताना कुठेही ओढतोड करू नका, सावकाश शिवण करा, म्हणजे कुठेही कटोरी जोडताना कमी किंवा जास्त होणार नाही। नवीन शिकणाऱ्या ताईंनी हा जो आता भाग कट करते हे दोन्ही भाग पहिले तुम्ही सुई दोऱ्याने हाताने शिवून घेतले तरी चालणार आहे। नवीन शिकताना काय होतं, कुठला भाग खेचायचा आणि कसं जोडायचं हे लक्षात येत नाही, त्यामुळे नवीन शिकणाऱ्या ताईंनी एवढा जो आकार आहे पहिले हाताने जोडून घ्या आणि मग मशीनची शिलाई मारा, म्हणजे तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही। आणि याला आपल्याला आता योगपट्टीचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगते। इथे आपण आता योगपट्टीचं कटिंग करणार आहोत। योगपट्टीचं कटिंग करताना इथे अंतर घ्यायचं कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर दोन्ही बाजूकडे आपल्याला पहिले 3-3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं। योगपट्टीचं कटिंग हे तुम्ही डायरेक्ट कपड्यावर करू शकता, हा पेपरचं कटिंग न करता तुम्ही हे डायरेक्ट कपड्यावर करा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल। हे अंतर जोडून घेतलं, एका बाजूकडनं पुन्हा 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि जी 4 इंचची बाजू आहे ती काच बटन पट्टीच्या बाजूकडे जोडायची आणि 3 इंचची बाजू आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे जोडायची आणि हा गोलाकार अलगद योगपट्टी अशा ह्या रेषेच्या खालून द्यायचा, म्हणजे आपली ही योगपट्टी छातीवर चढत नाही, अंगात अगदी व्यवस्थित बसते। आता याचं कटिंग करून घेते। हे झालं आपलं योगपट्टीचं कटिंग तयार। बाहीच्या कटिंग साठी मी इथे हा घडीचा पेपर घेतलेला आहे। घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे बाहीच्या लांबीचं माप। जी आपली बाही लांबी आहे, अस्तरची बाही असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं, बिना अस्तराची असेल तर 1.5 ते 2 इंच करायचे।
आता म्हणजे 6.5 इंचाची बाही आहे, 1 इंच ऍड केलं 7.5 इंच. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग. आता आपला 44 छातीचा आहे, छातीचा चौथा भागाला 11 इंच. आता आपलं हे बोटनेक आहे, कधी कधी काय होतं बाही जोडताना कमी पडते, तसं होऊ नये त्यामुळे अजून अर्धा इंच पुढे घ्या, म्हणजे 11.5 इंच घेतलं. कोणत्याही मापाचा असो, छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच आपल्याला इथे वाढून घ्यायचा आहे. बाही जोडताना कमी किंवा जास्त होऊ नये त्यासाठी अर्धा इंच आपल्याला हे एक्स्ट्रा अंतर घ्यायचं आहे. त्यानंतर जिथे आपण हे अंतर घेतलेलं आहे त्याचं आपल्याला हे मध्य करायचं आहे बाहीचा आकार देण्यासाठी. आणि त्या पॉइंट पासून आपल्याला आता बाहीची लांबी 5 इंचापेक्षा पुढे आहे, त्यामुळे आपल्याला हा बॉक्स 3 इंचाचा बनवायचा आहे. बाहीच्या लांबीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलावी लागते, हे लक्षात घ्या. हा बॉक्स बनवला 3 इंचाचा, याचे समान 3 भाग करून घ्यायचे, म्हणजे 1 इंचाचं एक मार्किंग, दुसऱ्या इंचाचं एक मार्किंग, म्हणजे बरोबर हे 3 भाग तयार झाले. फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं, घडीच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं बाहीचा आकार देण्यासाठी. आणि हे पॉइंट मॅच करत आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा. आता ही जी उंच बाजू आहे ही ब्लाउजला मागे जोडायची आहे, आणि हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाउजला पुढे जोडायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इथे येणार आहे दंडघेराचं माप, दंडघेर अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता दंडघेर आहे 6.5 इंच आणि त्यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं, म्हणजे इथे आलं 8.5 इंच. आणि कोपऱ्यातून हे अंतर जोडून घ्यायचं. बाही कटिंग अगदी सोपं आहे, ही बाही जोडायला कमी पडत नाही, जास्त होत नाही, बिघडत नाही, त्यामुळे बाही कटिंग सेम अशाच पद्धतीने करा. घडीतच आता हे दोन्ही आकार पहिले आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा एक भाग उघडून घ्यायचा आहे आणि मग पुढच्या भागाचं आपल्याला हे कटिंग करायचं आहे. हा खोलगट आकार जो आहे हा ब्लाउजला आपल्याला पुढच्या बाजूला लावायचा आहे, हे लक्षात ठेवा. जर तुमचं हे लावताना, जोडताना, शिवताना हे जर मागे पुढे झालं तरी तुमची बाही बिघडेल, त्यामुळे जोडताना हे लक्षात ठेवा. नवीन शिकणाऱ्या ताईंनी काहीतरी बाहीवर मार्किंग करा, म्हणजे जोडताना तुमची बाही उलट सुलट होणार नाही. बाहीचं शिवण करताना मध्यापासून शिवण करायला सुरुवात केली, अशा पद्धतीने शोल्डरचा मध्य घेऊन पुढची बाजू आणि मागची बाजू जोडली तरी चालेल, किंवा मागच्या टोकापासून पुढच्या टोकापर्यंत, म्हणजे टोकापासून टोकापर्यंत शिवण केलं तरी देखील चालणार आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही हे बाहीचं शिवण करू शकता. सेम अशाच पद्धतीने हे संपूर्ण ब्लाउजचं कटिंग करायचं आहे. याच्यामध्ये कुठलाही भाग क्रॉस मध्ये करायचा नाही, सगळे पॅटर्न उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं. फक्त कटोरीचं कटिंग आपल्याला क्रॉस मध्ये करायचं आहे, म्हणजे अशा ताणल्या जाणाऱ्या भागामध्ये अशी उभी किंवा आडवी ठेवायची नाही, अशी तिरपी कटोरी आपल्याला ठेवायची आहे, लक्षात ठेवा. आपण गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या जसं क्रॉस कपड्यामध्ये काढतो उरेबमध्ये, तशा पद्धतीने आपली कटोरीचं कटिंग करायचं आहे, म्हणजे अंगामध्ये कटोरी चपटी दबकी बसत नाही. बाकी तुम्हाला आवडीचे अजून तुम्ही वेगळ्या प्रकारची ब्लाउजला बाही लावू शकतात. सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार ब्लाउजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाउज शिवा. धन्यवाद.